नमस्ते. हेल्दी लाईफ बाय डॉक्टर ठोंबरे या युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण कपालभाती ही योगिक क्रिया जाणून घेणार आहोत. ही क्रिया श्वसनासंबंधित असून हा प्राणायाम नव्हे, ही श्वसन मार्गाच्या शुद्धीची क्रिया आहे. कपाल म्हणजे कवटी, कवटीखाली सर्व इंद्रिये यामध्ये समाविष्ट होतात आणि भाती म्हणजे चमकणे, चकाकणे किंवा अधिक प्रकाशित होणे. या क्रिया करत असताना पद्मासनात बसून करावी. या क्रियेत पोटाचे स्नायू मोकळेपणाने हालचाल होण्याची आवश्यकता असते. स्वस्तिकासन किंवा वज्रासनात बसून सुद्धा ही क्रिया करता येते. विशिष्ट पद्धतीने केलेला रेचक हीच मूळ क्रिया आहे. पोटाचे स्नायू व श्वासपटल आतल्या दिशेने जोरात हालचाल करून श्वास बाहेर टाकणे व नंतर पूरक करणे, परंतु हा पूरक आपोआप होत असतो. एक पूरक आणि एक रेचक म्हणजे एक आवर्तन नाही. संतपणाने श्वसन करा. रेचक व पूरक करत राहा. 30 ते 40 स्ट्रोक नंतर संत श्वसन करा. हे एक आवर्तन होय. अशी आपल्याला कपालभातीची 2 ते 3 आवर्तन करावे. 2 आवर्तनामध्ये 1 मिनिट संत श्वसन करावे. या क्रियेचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो? श्वसन क्रियेतील सर्व स्नायूंची ताकद वाढते. रेचकामुळे श्वसन भागातील घाण आहे ती बाहेर काढून टाकली जाते. मेंदूला ऊर्जा चांगली मिळते व मेंदू सक्रिय होण्यासाठी याचा आपल्याला फायदा होतो. या क्रियेमध्ये मूलाधार चक्राच्या ठिकाणी असणारी कुंडलिनी या रेचकाच्या आवर्तनामुळे जागृत होते व हळूहळू ऊर्ध्वगामी होते. या प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो व त्याप्रमाणेच ऑक्सिजन आत खेचला जातो व रक्तात ऑक्सिजनचे प्रमाण हे भरपूर मात्रेमध्ये आपल्याला मिळते. प्राणवायू आपल्याला भरपूर मिळतो. फुफ्फुसाच्या व्यायामामुळे क्षयरोगाची शक्यता कमी होते. रक्ताचे शुद्धीकरण चांगले होते. हृदय, श्वसन व रक्ताभिसरण संस्था व पचन संस्था कार्यरत होतात. कुंभक कार्याची शक्ती वाढते व यानंतर आपल्याला प्राणायाम व्यवस्थित करता येतो. श्वासाच्या संबंधित अवयव व स्नायूंची कार्यक्षमता निरोगी होते. जठराग्नी प्रज्वलित होतो व बद्धकोष्ठता दूर होते. कपालभाती नाडी शोधण्यासाठी उत्तम क्रिया आहे. शरीरातील 80% विषारी वायू बाहेर काढण्याचे कार्य या क्रियेमुळे केले जाते. त्वचा तेजीची होते. पोटाची चरबी कमी होते. मधुमेह नियंत्रणासाठी याचा उपयोग होतो. डोक्यातील सायनस पूर्णपणे रिकामे होतात. पोटाचे स्नायू व श्वासासंबंधित असणारे स्नायू, श्वासपटल यांच्या हालचालीमुळे व्हेगस नर्व ऍक्टिव्हेट होते आणि व्हेगस नर्व ऍक्टिव्हेट झाल्यामुळे आपल्यामधील रेस्ट अँड डायजेस्ट ही क्रिया म्हणजे पचन आणि विश्रांती ही क्रिया प्रॉपर होते आणि ही क्रिया प्रॉपर झाल्यामुळे आपले आरोग्य सदृढ राहते. मेंदूस मुबलक प्राणवायू मिळतो व मेंदू सक्रिय राहतो. चिंता कमी होते व मन शांत राहते. जलद श्वासाने मज्जासंस्थाची आवर्तने व्यवस्थित केल्यामुळे चिंता व नैराश्य निघून जाते व आपल्या शरीरामधील 72 आधार नाड्यांचे शुद्धीकरण होण्यास मदत होते. ही एक क्रिया करत असताना नेमके आपण काळजी काय घ्यावी? ज्यांना पोटाच्या सर्जरी झाले अशा लोकांनी करू नयेत. ज्यांचं हरण्याचं ऑपरेशन झालेलं आहे अशा लोकांनी ही क्रिया करू नये. त्याचबरोबर गर्भावस्थेत ब्लड प्रेशर जास्त प्रमाणात असेल त्यांनी आणि हृदय रुग्णांनी ही क्रिया शक्यतो टाळावी किंवा योग्य ते मार्गदर्शन घेऊनच त्या पद्धतीने करावी. ही क्रिया आपण कशा पद्धतीने करायची ते पण पाहणार आहोत. कपालभाती कशा पद्धतीने करायची ते आपण पाहणार आहोत. कपालभाती करण्यासाठी पद्मासनात बसा किंवा सुखासनात बसा किंवा आपण वज्रासनामध्ये सुद्धा बसून कपालभाती करू शकतो. शक्यतो कपालभाती करत असताना पद्मासनात बसा. पाठीचा मणका ताठ, मान सरळ आणि कपालभातीला सुरुवात करण्या अगोदर अनुलोम विलोमची सर्वसाधारणपणे 3 ते 5 आवर्तन करा. म्हणजे आपलं फुफ्फुस कार्यक्षम होतं आणि कपालभाती करण्यासाठी आपलं फुफ्फुस तयार होतं. अनुलोम विलोम आपली प्रणव मुद्रा धारण करा आणि उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्या. 1 2 3 4. यानंतर डावी नाकपुडी बंद करा आणि उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. यानंतर उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्या. 1 2 3 4. यानंतर डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडा. 1 2 3 4 5 6 7 8. अशा पद्धतीने अनुलोम विलोमचे 3 ते 5 आवर्तन करा आणि कपालभातीला प्रारंभ करा. आपले दोन्ही हात गुडघ्यावर ठेवा. ताठ बसा. दृष्टी समोर. श्वास खोल आत घ्या आणि फोर्सफुली रेचक करा.
अशा पद्धतीनं आवर्तन करा. 1 मिनिटाची विश्रांती घ्या. पुन्हा कपालभातीचं आवर्तन 2 ते 3 आवर्तन करा. मेंदू कार्यक्षम होण्यासाठी, श्वसन मार्ग आपला शुद्ध होण्यासाठी कपालभाती ही शुद्धी क्रिया आपण करा. मेंदू पण तल्लख करा. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा. तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आणि अशा पद्धतीचेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.